म्हणजे खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही म्हटलेला आहे. म्हणजे त्या त्यांनी केलेल्या शिफारशीमध्ये नव्हतं असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला ना नरसिंहम समिती 2 नेमलेले आहेत. तर 1991ला पहिली नेमली होती आणि त्यानंतर 1997च्या रेंजमध्ये दुसरी कमिटी नेमली होती. 1991ला जी पहिली कमिटी नेमली होती, अगोदर तुम्हाला ते कमिटी काय आहे ते समजून घेऊ, मग आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. नरसिंहम कमिटी कधी नेमली होती तर 14 ऑगस्टला नेमली होती 1991ला. 14 ऑगस्ट 1991ला पहिली नरसिंहम कमिटी नेमली होती. एकूण त्याच्यामध्ये 9 सदस्य होते आणि या कमिटीला नाव काय दिलं होतं तर कमिटी ऑन फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म म्हणजे वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म होती आणि यांनी आपला अहवाल दिला होता 16 नोव्हेंबरला. 16 नोव्हेंबर 1991ला त्यांनी आपला अहवाल दिलेला होता. आता या अहवाल यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या शिफारशी आहेत, तर त्याच्यावर आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे, ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नव्या शाखा उघडण्याची मुभा. तर हो, त्यांनी दिलेले होते जे रिझर्व्ह बँकेचा भांडवल पूर्ततेचा मानदंड ज्या पाळतील तर त्यांना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवीन शाखा उघडण्याची मुभा दिलेली होती. दुसरं म्हणजे बँकेच्या त्यामुळे पहिलं सेंटेन्स हे बरोबर आहे. आपल्याला काय विचारले, भाग नाही असं विचारलेलं आहे. दुसरं सेंटेन्स आहे, बँकांच्या कर्जावरील व्याजदराचे थर कमी केले गेले. हो, तर ते सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. आता ह्या नरसिंहम कमिटीनं एक शिफारस केली होती, त्यानुसार सगळ्यात पहिला तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर त्यांनी देशातील जी व्याजदराची स्ट्रक्चर आहे, व्याजदराचं स्ट्रक्चर, तर त्यांनी असं सांगितलं होतं की ते बाजारधिष्ठित असावं, म्हणजे बाजाराप्रमाणे ते चालणारं असावं आणि त्यानुसार बँका ज्या आहेत तर त्या बँकांना सुद्धा स्वतःचं व्याजदर ठरवण्याची संमती देण्यात यावी अशी शिफारस नरसिंहम कमिटीने केलेली होती. त्यामुळं बँकांच्या कर्जावरील व्याजदराचे थर कमी केले हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट आहे, रोख राखीव निधी, त्याला आपण CRR म्हणतो किंवा वैधानिक रोखता प्रमाण किंवा त्याला आपण SLR म्हणतो. CRR आणि SLR यांच्यात पुरेशी वृद्धी असं म्हटलेलं आहे. आता हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला या स्टेटमेंट बरोबर की चूक हे ओळखण्या अगोदर CRR म्हणजे काय किंवा SLR म्हणजे काय. CRR म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो त्याला आपण रोख राखीव निधी किंवा CRR म्हणतो. SLR म्हणजे काय असतं तर त्याला आपण म्हणतो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो किंवा त्याला SLR किंवा वैधानिक रोखता प्रमाण म्हणतो. CRR म्हणजे काय असतं तर जी प्रत्येक व्यापारी बँक आहे त्या प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ ना जमा झालेल्या ज्यांच्या एकूण ठेवी असतील ना, काय त्या ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी ह्यांना RBI कडं रोख पैशाच्या प्रमाणामध्ये ठेवावे लागतात. CRR म्हणजे काय, प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःकडे जमा होणाऱ्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी ह्या RBI कडे रोख पैशाच्या प्रमाणामध्ये ठेवावे लागतात, त्याला आपण CRR म्हणतो. आता हे त्यांच्यावर बंधन घालण्यात आलेलं आहे. जे RBIचा कायदा आहे, RBI 1934चा कायदा आहे. RBIचा कायदा जो आहे 1934चा, त्या कायद्यानुसार त्यातला सेक्शन 42I या सेक्शननुसार ॲक्च्युली त्यांच्यावर ते बंधन टाकण्यात आलेला आहे. तर हे आहे CRR. SLR म्हणजे काय असतं, SLR म्हणजे त्याला आपण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हणतो. SLR म्हणजे प्रत्येक व्यापारी बँकेला ना स्वतःजवळ जमा झालेले त्यांच्या एकूण ठेवी असतील त्या ठेवीपैकी काही ठेवी स्वतःकडे ठेवाव्या लागतात. तर ते ठेवताना कसं ठेवणं गरजेचं आहे, ते तुम्ही रोख स्वरूपात ठेवा किंवा सोन्याच्या स्वरूपात ठेवा किंवा काही मान्यताप्राप्त सरकारी रोखे आहेत ना, त्या सरकारी रोख्यांच्या स्वरूपामध्ये त्यांना ठेवावे लागतात, त्याला SLR म्हणतात. म्हणजे CRR म्हणजे काही ठेवी त्यांना रिझर्व्ह बँकेकडे ठेवाव्या लागतात, SLR म्हणजे काही ठेवी त्यांना स्वतःकडे ठेवाव्या लागतात. कसं लक्षात ठेवायचं, ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी कसं लक्षात ठेवायचं, CRR डबल R असेल तर रिझर्व्ह बँकेकडे जाणार, डबल R आहे ना त्यामुळे रिझर्व्ह बँक RBI त्यांच्याकडे ठेवावं लागणार आणि एकच R असेल तर त्यांनी स्वतःकडे ठेवावं लागणार, असं लक्षात तुम्ही ठेवू शकता. आता याच्यामध्ये त्यांनी तिसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे की रोख राखीव निधी म्हणजे CRR आणि SLR यांच्यात पुरेशी वृद्धी असं म्हटलेलं आहे. तर हे स्टेटमेंट ॲक्च्युली चुकीचं ठरतं. ह्याच्यात वृद्धी म्हणजे होणारी वाढ, तर तसं नाही आहे. नरसिंहम समितीच्या दोन महत्त्वाच्या शिफारस आहे. पहिली महत्त्वाची शिफारस म्हणजे CRR बाबत आहे. CRRचं जे प्रमाण त्या काळी जे होतं 15%वरनं, तर ते काय केलं पाहिजे तर ते
3 ते 5% आणलं पाहिजे. म्हणजे बँकांना काही प्रमाणात रक्कम खर्च करायला मिळाली पाहिजे. तुम्ही जर CRR म्हणून 15%, समजा बँकेच्या एकूण ठेवी असतील ₹100, त्यातल्या 15% म्हणजे जवळजवळ ₹15 हे बँकांना काय करावं लागतं, रिझर्व्ह बँकेकडे ठेवावं लागतात रोख पैशाच्या स्वरूपामध्ये. तर बँकांना वापरायला राहणार पैसे किती, तर ₹85 राहणार ना, ₹15 ते RBI कडे ठेवल्यामुळं. तर ते प्रमाण जे होतं, तर त्यांनी असं सांगितलं हे 15% वरनं काय करावं, 3 ते 5% पर्यंत कमी करावं. म्हणजे CRRचं प्रमाण जे तत्कालीन म्हणजे त्या काळी जे 15% होतं, तर ते प्रमाण किती करणं गरजेचं आहे, 3 ते 5% प्रमाण करा. म्हणजे व्यापारी बँकांना त्या काही प्रमाणात पैसा वापरायला मिळेल. कारण 1991ची परिस्थिती म्हणजे आपण बरंचसं आर्थिक सुधारणांचा तो टप्पाच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे CRRचं प्रमाण कमी केले, ह्याच्यामध्ये वाढ केली आहे का, नाही. त्यामुळं हे स्टेटमेंट चुकीचं ठरते. त्याचबरोबर जे SLRचं प्रमाण होतं, SLRचं प्रमाण सुद्धा त्यावेळी 38.5% होते. म्हणजे त्यांना स्वतःकडे, रिझर्व्ह बँकेनं स्वतःकडे ₹100च्या ठेवी जर असतील तर 38.5% ठेवी एवढ्या स्वतःकडे ठेवाव्या लागत होत्या. तर ते सुद्धा प्रमाण कितीपर्यंत कमी करा असं सांगितले नरसिंह समितीनं, तर ते सांगितलं होतं 25% पर्यंत तुम्ही ते कमी करायला हवं. म्हणजे नरसिंह समितीचे पहिल्या 2 महत्त्वाच्या शिफारस, पहिलं म्हणजे CRRचं प्रमाण 15% वरनं 3 ते 5% करा. SLRचं प्रमाण 38.5% वरनं ते काय करा, 25% पर्यंत करा. हे झालं. दुसरं म्हणजे बँकांच्या कर्जावर व्याजदराचं थर कमी केलं होतं. ज्या बँका, व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत नाहीत त्यांना रिझर्व्ह पाळतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नवी शाखा उघडण्याला परमिशन देण्यात यावी. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आता काही करा, आता चौथं स्टेटमेंट बघा, त्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तिसरं स्टेटमेंट. हे पुरेशी वृद्धी नाही पाहिजे होती, तर वृद्धीच्या ऐवजी फक्त घट शब्द असता, पुरेशी घट, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर ठरलं असतं. आता चौथं स्टेटमेंट पण पाहूया. चौथं स्टेटमेंट काय दिले, न्यूनतम भांडवल प्रमाण हे बेसल मानदंडावर आधारित असणं. आता बेसल मानदंड म्हणजे काय हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. बेसल मानदंड म्हणजे आता बँका आहेत, बँका म्हणजे कर्ज देतात, म्हणजे बँकांची जी कर्ज मालमत्ता आहे त्याच्यामध्ये वाढ होत जाते. वाढ होते म्हणजे त्यांच्यामध्ये जोखीम वाढत जाणार. म्हणजे विविध प्रकारच्या बँकांच्या विविध प्रकारच्या ज्या कर्ज मालमत्तेमध्ये होत असणाऱ्या वाढीमुळं त्यांचं जोखीम जास्त होते. त्या जोखमीपासून त्या बँकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या बँकांना काय करावं लागणार, स्वतःचा भांडवल निधी वाढवावा लागणार. हेच काय आहे, तर हे बेसल निकष प्रमाणे ठरवून दिले. म्हणजे स्वतःची भांडवल पर्याप्तता त्यांनी साध्य केली पाहिजे. आता हे जे बेसल निकष आहेत, पहिला निकष, दुसरा निकष, तिसरा निकष, आता 1988 साली बेसल कमिटीनं पहिला बेसल निकष डिक्लेअर केलेला होता आणि भारतामध्ये तो कधी लागू करण्यात आला, तर 1992 मध्ये लागू करण्यात आला. त्यावेळी ना 8% जी कॅपिटल ॲडेक्वेसी म्हणजे त्याला आपण भांडवल पर्याप्तता साध्य केली पाहिजे असं सांगण्यात आलेलं होतं. 8% त्या बँकांनी आपला भांडवल निधी वाढवला पाहिजे असं सांगण्यात आलं होतं. बेसल निकष, तर हे बेसल प्रमाण आहे, हे न्यूनतम भांडवल प्रमाण बेसल मानदंडावर असावं, हे सुद्धा शिफारस ही नरसिंह कमिटीने केलेली होती. म्हणजे नरसिंह कमिटीने केलेल्या शिफारसीचा तुम्हाला अंदाज आला असेल. आता या सोडून तुम्हाला, आता हा पॉईंट जर घेतोय, या सोडून तुम्हाला इतर काही शिफारशी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे प्रुडेन्शियल नॉर्म्स, बँकावरनं प्रुडेन्शियल नॉर्म्स, त्याला आपण मराठीमध्ये प्रुडेन्शियल नॉर्म्स म्हणजे निकष, प्रुडेन्शियल म्हणजे दूरदर्शी निकष, बँकावरनं काही दूरदर्शी निकष लावणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, त्यांची मालमत्तेचं वर्गीकरण करा. म्हणजे काही परफॉर्मिंग असेट्स, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, अलाभदायी मालमत्ता कोणती, लाभदायी कोणती, याचा त्यांनी निकष किंवा त्याचं स्ट्रक्चर करणं गरजेचं आहे. हे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलं होतं. म्हणजे त्यामुळे प्रुडेन्शियल नॉर्म्स बँकावर लावावे ही शिफारस नरसिंह कमिटीची जी पहिली कमिटी होती, तर ती म्हणजे पहिल्यांदा नेमलेली, तर त्यांनी केलेलं होतं. दुसरं म्हणजे देशामध्ये ना 4 टायर बँकिंग स्ट्रक्चर निर्माण करावं, ही सुद्धा शिफारस केलेली आहे. 4 टायर बँकिंग स्ट्रक्चर, 4 टायर बँकिंग स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कसं, पहिल्या स्तरावर काय असणार, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 3 ते 4 बँका असाव्या. त्यानंतर दुसऱ्या स्तरावर काय असणार, राष्ट्रीय दर्जाच्या 5-7 बँका, 8 ते 10 बँका त्यांनी म्हटलं होतं असाव्या. तिसरा स्तर म्हणजे त्याच्यावर फक्त आणि फक्त स्थानिक बँकावर कन्सिडर केलं पाहिजे. आणि चौथा स्तर म्हणजे ग्रामीण भागामध्ये बँकाचं जाळं असणं गरजेचं आहे, म्हणून चौथ्या स्तरावर ग्रामीण बँका असणं गरजेचं आहे. तर ही एक सांगितलं होतं. दुसरं म्हणजे सध्या बँका राष्ट्रीयकरण चर्चेत आहे. तुम्ही अलीकडच्या काळात पाहिलं असेल, 1 एप्रिल 2020 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं जाते, याच्यावर परीक्षेला प्रश्न येणार आहे. तर आता
हे ज्या बँकांची राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया ना, ही प्रक्रिया सध्या थांबवण्यात यावी अशी शिफारस नरसिंग समितीने केली होती. आणि काय सांगितलं होतं की खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन करण्याला परवानगी द्यावी, हे लक्षात ठेवा. एन नरसिंग समितीच्या शिफारशीनुसार पहिली शिफारस महत्वाची काय होती? बँकांचं राष्ट्रीयकरण जे करताय तुम्ही, म्हणजे बँका राष्ट्रीयकरण करून मर्ज होतात बऱ्याचशा बँका एकमेकांमध्ये, तर ते थांबवा आणि ज्या खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन करण्याला परमिशन द्या, हे सुद्धा केलं होतं. आणि आता याच्यामध्ये आणखी 2 महत्त्वाच्या शिफारशी आहेत, फक्त जातात आपण कव्हर करूया. ते म्हणजे एक आहे ARF बाबत. ARF म्हणजे काय? ARFला आपण म्हणतो ॲसेट रिकन्स्ट्रक्शन फंड. ARF म्हणजे काय म्हणतो इंग्रजीमध्ये? ॲसेट रिकन्स्ट्रक्शन फंड, म्हणजे मालमत्ता पुनर्रचना निधी. म्हणजे हा जो निधी आहे तो बँकांची थकत आणि बुडीत कर्ज विकत घेऊन त्यांची पुनर्रचना करेल. तर त्यासाठी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन फंड हा स्थापन करावा. आणि दुसरं म्हणजे DRT स्थापन करावा. DRT म्हणजे डेप्थ रिकव्हरी ट्रिब्युनल, म्हणजे कर्ज वसुली न्यायाधिकरण करावं. म्हणजे कर्ज वसुली बँकांचे जे त्याला गती देण्यासाठी ना हे स्थापन करावं. दुसरं म्हणजे शाखा परवाना पद्धती रद्द कराव्या, भांडवल बाजाराचं उदारीकरण करावं, अशा काही महत्त्वाच्या शिफारशी आहेत. त्यामुळे हा प्रश्न जरी तुम्हाला सिंपल वाटला तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळायला असतील. पहिलं म्हणजे तुम्हाला याच्यामधून CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, हे कन्सेप्च्युअली कळणं गरजेचं आहे. बँकांच्या सुधारणामध्ये पहिली कमिटी नेमली होती 14 ऑगस्ट 1991ला आणि रिपोर्ट दिला 16 नोव्हेंबरला. आणि त्यांच्या इतर काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत ते सुद्धा आपण कव्हर केले. त्यामुळे या एका प्रश्नामधून बराचसा भाग आपला कव्हर होतोय. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानामधून आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे महसुली तूट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असतं. तर महसुली तूट म्हणजे काय असतं? पहिलं लक्षात घ्या, महसुली जे जमा होते त्यातून महसुली खर्च वजा केला की महसुली तूट आपल्याला मिळते, त्याला आपण रिव्हेन्यू डिफिसिट असं म्हणतो. आता चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असते, हे सेंटेन्स बरोबर की चूक? तर हे बरोबर आहे. दुसरा आहे अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणं. आता अंदाजपत्रकीय तूटमध्ये एकूण प्राप्तीपेक्षा एकूण तूट जास्त असणं, हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट जे आहे ते म्हणजे राजकोषीय तूट. आता राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण महसूल गरजांची निर्देशक असते. तर असं नाहीये. राजकोषीय तूट म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. राजकोषीय तूट म्हणजे जी अर्थसंकल्पीय तूट आहे त्यातून कर्ज वजा केले की त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? राजकोषीय तूट मिळते. हे ढोबळमानानं म्हटलं जातं. परंतु भारतामध्ये जर तुम्ही विचार केला, ही जी अर्थसंकल्पीय तूट इथं दाखवलेली आहे, ही अर्थसंकल्पीय तूट 1996-97 पासून काय केलं जातंय, तर ह्या तुटीला शून्य गृहीत धरलं जातं. म्हणजे ही तूट दाखवली जात नाही. शून्य दाखवत असल्यामुळं आता सूत्र कसं होणार भारतामध्ये ढवळमानाने जर बघितलं तर राजकोषीय तूट म्हणजे काय असतं, तर ते कर्ज असतं. राजकोषीय तूट म्हणजे काय असतं? कर्ज. परंतु मग आता राजकोषीय तुटीबाबत सांगायचं झालं, आता कोणतीही तूट काढताना आपण काय करतो, किती खर्च झाला आणि किती जमा झाली यांच्यातला डिफरन्स बघतो. समजा राजकोषीय तूटमध्ये आपण एकूण खर्च वजा एकूण जमा बघितलं तर त्याच्याप्रमाणे सूत्र कसं वापरता येईल आपल्याला, तर ते सूत्र असं सुद्धा वापरता येईल. ते म्हणजे राजकोषीय तूट इज इक्वल टू एकूण खर्च वजा एकूण जमा. पण एकूण जमामध्ये कसं असणार, एक तर महसुली जमा असणार आणि दुसरी भांडवली जमा असणार. महसुली जमा प्लस बिगर कर्ज भांडवली जमा असे सूत्र तयार झालेलं आहे. हे एक सूत्र तुम्हाला परीक्षेसाठी विचारलं गेलेलं आहे एकदा, कंबाईन पूर्वच्याच कोणत्या एका पेपरमध्ये विचारण्यात आलं होतं. इयर मला एक्झॅक्टली आठवत नाही परंतु विचारण्यात आलं होतं. राजकोषीय तूट म्हणजे काय असतं, एकूण खर्च वजा महसूल जमा प्लस बिगर कर्ज भांडवली जमा. आता बिगर कर्ज भांडवली जमा आपण याला इंग्रजीमध्ये नॉन डेप्थ कॅपिटल रिसिप्ट असं म्हणतो. काय म्हणतो? नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट. आता बिगर कर्ज भांडवली जमा म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही असंही म्हणू शकता रिकव्हरी, म्हणजे जी पुनर्प्राप्ती होते सरकारला ती रिकव्हरी. बिगर कर्ज भांडवली जमामध्ये आपण काय म्हणू शकतो, रिकव्हरी प्लस काय ॲड करू शकतो त्यामध्ये तुम्ही, तर सार्वजनिक मालमत्ता जो विक्रीतून सरकारला मिळालेली रक्कम, म्हणजे त्याला सेल ऑफ पब्लिक ॲसेट्स याच्यातून मिळालेली रक्कम असंही म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या की राजकोषीय तूट म्हणजे काय होऊ शकतं, एकूण खर्च मायनस महसूल जमा आणि ब्रॅकेटमध्ये प्लस काय येऊ शकतं, पुनर्प्राप्ती प्लस सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम असं येऊ शकतं. तर हे 2-3 पॉईंट आहेत की तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तर याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. दुसरं म्हणजे महसुली तूट दिले, परंतु तुम्हाला जर मी असं म्हटलं परिणामी महसुली तूट किंवा त्याला आपण इफेक्टिव्ह रिव्हेन्यू डिफिसिट. आता ही इफेक्टिव्ह रिव्हेन्यू डिफिसिट ही कशी काढायची असते? ही जी आलेली महसुली तूट आहे म्हणजे आपली रिव्हेन्यू डिफिसिट आहे, या रिव्हेन्यू डिफिसिटमधून काय मायनस करायचं असतं? तर ह्याच्यामधून तुम्हाला ग्रँट इन ॲड्स म्हणजे तुम्हाला त्याच्यातली अनुदानं मायनस करायची असतात. अनुदानं जर ह्यातून वजा केली तर तुम्हाला परिणामी महसुली तूट सुद्धा यातून मिळते. दुसरं म्हणजे परिणामी महसुली तूट ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. का? तर भारतामध्ये कधीपासून ती वापरण्यात येते? तर 2011-12चे जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पापासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर हा एक पॉईंट आहे, जाता फक्त माहीत असू द्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधनं आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे ते म्हणजे अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा करणारी ही जी ट्रेझरी बिल पद्धती आहे ना 1997 पासून खंडित करण्यात आलेली आहे. दुसरं स्टेटमेंट आहे ट्रेझरी बिलाची जागा वेज अँड मीन्स ॲडव्हान्स यांनी घेतलेले आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय असतं? जी महसुली तूट आलेली आहे आपली महसुली तूट आणि दुसरी असते ती कोणती? भांडवली तूट. ह्या दोघांचं म्हणजे रिव्हेन्यू डिफिसिट आणि कॅपिटल डिफिसिट यांची बेरीज म्हणजे काय असते? ती अर्थसंकल्पीय तूट असते. आता हा तुम्ही जर देसले सरांचं पुस्तक व्यवस्थित वाचलं असेल तर तुम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कळेल. आता एक लक्षात घ्या, जेव्हा अर्थसंकल्पीय तूट होते म्हणजे कसं की जो जमा झाले आणि त्याच्यापेक्षा तर याचं जर उत्तर बघितलं तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा करण्यासाठी सरकारने ट्रेझरी बिल पद्धती 1997 पासून खंडित केली आणि त्याच्या जागी आलाय तो म्हणजे वेज अँड मीन्स ॲडव्हान्स. आता हे काय आहे हे आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. वेज अँड मीन्स ॲडव्हान्स म्हणजे काय असतं? RBI कडून राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांना टेम्पररी मिसमॅच जो झालेला असतो जमा खर्चाच्या ताळमेळामध्ये त्याच्यासाठी काही स्वरूपामध्ये पैसे दिले जातात किंवा रक्कम दिली जाते आणि ही रक्कम त्यांना काही फ्रीमध्ये दिली जात नाही किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांना त्यांच्यासाठी त्यांना 90 दिवसामध्ये ते रिटर्न करावे लागत असतात आणि करावे लागतात आणि ह्याच्यावर इंटरेस्ट रेट जो असतो म्हणजे जे समजा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला टेम्पररी मिसमॅच जमा खर्चामध्ये झालेली असेल काहीतरी तर समजा 100 करोड रुपये RBIनं केंद्र सरकारला दिले. आता केंद्र सरकारनं ते 100 करोड रुपये 90 दिवसामध्ये RBIला परत वापस करावे लागतात आणि त्याच्यावर ते असं 90 दिवस काही फुकट वापरायला मिळत नाही, त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट लावलेला जातो आणि तो इंटरेस्ट रेट किती असतो? तर तो रेपो रेट आहे, रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट आहे ना तोच इंटरेस्ट रेट म्हणून लावलेला जातो. दुसरं म्हणजे याच्यावर सुद्धा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे. म्हणजे समजा आता काय केलेलं आहे सेंट्रल बँक म्हणजे आपल्या केंद्र सरकारला 100 करोड रुपयाची गरज होती सुरुवातीला आणि परत त्यांना असं वाटलं केंद्र सरकारला की आपल्याला आणखी 50 करोड रुपयाची गरज आहे. तर 100 करोड रुपये ऑलरेडी RBIनं केंद्र सरकारला दिले होते. तर आता परत RBI काय करेल? केंद्र सरकारला आणखी 50 करोडची गरज असताना ते 50 करोड सुद्धा देईल, परंतु त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सुद्धा आहे आणि ओव्हरड्राफ्ट किती लागतो? तर 2% ऑफ अभाव रेपो रेटच्या वर असणारा 2% आपण त्याला दिले जातात केंद्र सरकार RBI कडून ते वसूल केले जातात. तर हे लक्षात राहू द्या. फक्त मला एवढं सांगायचं होतं की वेज अँड मीन्स काय आहे आणि ही जो कन्सेप्ट आहे अर्थसंकल्प तुटीचा भरणा करण्यासाठी जो ट्रेझरी बिल पद्धत होती 1997 पासून खंडित केली आणि त्याच्या जागी एक नवीन आलंय ते म्हणजे वेज अँड मीन्स ॲडव्हान्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्ध भरण्याच्या परिणामामध्ये होतो? पहिला किमतीमध्ये वाढ, बचत रचनेत बदल आणि बँकांची पतनिर्मिती ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय द्यायचे 1 ते 3, 1, 2 आणि वरीलपैकी सर्व. सुरुवातीला तुम्हाला तुटीचा अर्ज भरणं म्हणजे काय असतं? तर डिफिसिट फायनान्सिंग. आता कसं असतं आपल्या अर्थसंकल्पात बघा तुम्ही तूट दाखवलेली असते. का दाखवलेली जाते? तर तुटीचा अर्थसंकल्प सादर करणं गरजेचं असतं. का? तर जी जमा होणारी आणि खर्च होणार याच्यामध्ये जेवढी जमा होते समजा 100 रुपये जमा झाले तर आपण खर्च दाखवताना 102 रुपये दाखवतो म्हणजे 2 रुपये जास्तीचा दाखवतो आणि हे जे 2 रुपये वरचे एक्स्ट्रा आलेले आहेत तर त्याचा याचा उपयोग कशासाठी करत असतं शासन? ज्या कल्याणकारी योजना आहेत ना त्या कल्याणकारी योजनांवर खर्च करत असतं. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये तूट जास्त करून दाखवली
दाखवली जाते, कारण विकसनशील देश आहे आपण आणि बऱ्याच गोष्टी कल्याणकारी योजनांवर आपल्याला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि म्हणजे हा जास्तीचा खर्च भागवणं यालाच आपण काय म्हणतो, तुटीचा अर्ध भरणा मराठीमध्ये, किंवा इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे, डिफिसिट फायनान्सिंग त्याला असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला हा डिफिसिट फायनान्सिंग मांडण्याचा सल्ला कोणी दिला होता, तर तो केन्स नावाचा सायंटिस्ट आहे. केन्स नावाच्या सायंटिस्टनं कधी दिलेला होता, 1933 मध्ये अशा प्रकारे हा सल्ला दिला होता. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा ते इम्प्लिमेंट केलं. मग आता तुटीचा अर्ध भरणा केला म्हणजे आपण तूट जास्त दाखवतोय, तर ती आपल्याला भरून काढणं सुद्धा गरजेचं आहे. कारण समजा 100 रुपये सरकारकडे जमा होत आहेत आणि 102 रुपये आपण खर्च करतोय, म्हणजे हे 2 रुपये आपल्याला भरून काढणं सुद्धा गरजेचं आहे. याच्यासाठी काही उपाय आहेत. त्या उपायामध्ये एकूण 4 उपाय आहेत. पहिला आहे ते म्हणजे परकीय मदत घ्यायची, दुसरं आहे परकीय कर्ज घ्यायचं, तिसरं आहे अंतर्गत कर्ज घ्यायचं, आणि सगळ्यात शेवटचा आणि फायनल ऑप्शन आहे तो म्हणजे नोटा छापायच्या. नोटा छापायच्या म्हणजे प्रिंटिंग करन्सीज करायचं. आता तुम्ही जर नीट बघितलं, समजा आता तुटीच्या अर्ध भरण्याच्या परिणामामध्ये होतो, पहिला ऑप्शन बघितला किमतीमध्ये वाढ. किमतीमध्ये वाढ होईलच ना. समजा सरकारनं काय केलं, तुटीचा आपल्याला 2 रुपये तुटीचा अर्ध भरणा करण्याचा आहे, म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग करायसाठी सरकारनं बऱ्याचशा नोटा छापल्या. नोटा छापल्या म्हणजे त्याच्यामध्ये चलनवाढ होईल. चलनवाढ होईल म्हणजेच महागाई वाढ होईल, म्हणजेच किमतीमध्ये वाढ होईल. त्यामुळे तुटीच्या अर्ध भरण्याच्या परिणामामध्ये पहिला ऑप्शन तर डेफिनेटली येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बँकांची पत निर्मिती, डायरेक्टली प्रिंटिंग नोटा छापणे किंवा प्रिंटिंग करन्सीज आहे, त्याच्यामुळं बँकांची पत निर्मिती वाढेलच ना. जास्तीत जास्त नोटा छापल्या तर त्यांची पत निर्मिती वाढेल. म्हणजे पहिला आणि तिसरा ऑप्शन तर डेफिनेटली याचा समावेश तुटीच्या अर्ध भरण्यामध्ये येऊ शकतो. बचत रचनेत बदल असं काही होणार नाही. बचत करण्याचा प्रश्नच येणार नाहीये, कारण बऱ्याच गोष्टीमुळे. आता तुटीच्या अर्ध भरण्याच्या परिणामामध्ये काही उपाय आहेत ते म्हणजे परकीय मदत. आता काही देश काय करतात ना, आपले आर्थिक संकट घालवण्यासाठी ना काही कमी व्याज वापरून ना आर्थिक मदत केली जाते. भारताला सुद्धा अशा प्रकारे बरीचशी परकीय अनुदाने मिळाली. परंतु भारताने जेव्हा 1973-74च्या दरम्यान जेव्हा पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केली होती ना, त्या अणुचाचणीमुळे आपल्याला ती मदत आहे परकीय अनुदानं ती बंद करण्यात आलेली आहे. दुसरं, त्यामुळे हा प्रश्न लक्षात घ्या. फक्त लॉजिक आणि कन्सेप्ट समजला तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ज्याच्यावर हमखास पूर्व असू द्या मुख्य असू द्या डेफिनेटली प्रश्न अलीकडच्या काळात विचारला जातोच, तो म्हणजे राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा. त्याला इंग्रजीमध्ये FRBM ऍक्ट असंही म्हटलं जातं, म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003चा आहे. आता ह्याच्यामधून आपल्याला अचूक विधानं कोणती आहेत ती ओळखायला सांगितलेली आहेत. पहिलं विधान आहे, केंद्र सरकारने हा जो कायदा आहे ना 2004 मध्ये मंजूर केला. तर हे पहिलं स्टेटमेंट डेफिनेटली चुकीचं आहे, कारण तो 2003 मध्ये मंजूर केलेला होता. त्याला म्हटलं जातं FRBM ऍक्ट 2003 असं म्हटलं जातं. आणि लक्षात काय ठेवायचंय, मंजूर केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सरकारनं कधी सुरू केलं, तर इम्प्लिमेंटेशन सुरू केलं होतं 5 जुलै 2014ला, सॉरी 2004ला. इम्प्लिमेंटेशन सुरू झालं ॲक्च्युली 5 जुलै 2004ला. त्यामुळे मंजूर कधी झाला आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली याच्यामध्ये फसायचं नाही. केंद्र सरकारनं FRBM ऍक्ट 2003 मध्ये मंजूर केला आणि जो त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे तो 5 जुलै 2004ला सुरू झालं. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आता ह्या सरकारनं हा कायदा कशासाठी आणला होता, तर राजकोषीय तूट, महसुली तूट ह्या ज्या वाढत चाललेले होते ह्याला कमी करणं गरजेचं आहे. हे कमी करण्यासाठी सरकारनं एक इम्प्लिमेंटेशन लावलेलं होतं, म्हणजे हे कमी करण्यासाठी सरकारनं हा कायदा आणलेला आहे. ह्याच्यामध्ये काय केलं होतं, सुरुवातीला जेव्हा कायदा आणला तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की 2009 पर्यंत ही जी महसुली तूट आहे ना ही शून्यावर आणायची, आणि जे 2009 पर्यंत राजकोषीय तूट आहे, म्हणजे आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं तर राजकोषीय तूट म्हणजे काय, तर ह्याला 3% पर्यंत कमी करायची. 3% पर्यंत कशाच्या, तर GDPच्या, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या. त्याच्यामुळं ह्या सेंटेन्समधून दोन्ही विधानं ही दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे. पहिलं चुकीचं आहे कारण 2004 मध्ये मंजूर केला त्याच्यामुळं. आता याच्यासाठी ना नियम कधी केले होते, 5 जुलै 2004 साली केले होते, म्हणजे FRBM नियम म्हटलं जातं. तर हा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर FRBM ऍक्ट काय आहे FRBMच्या संदर्भामध्ये, तर याच्यावर बरेच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवायचं, FRBM ऍक्ट मंजूर केला 2003ला, त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं 5 जुलै 2004ला, आणि 2009 पर्यंत काय करायचं होतं, महसुली तुटी घट करून शून्यावर आणायची होती, आणि जी राजकोषीय तूट आहे तर ती GDPच्या 3% पर्यंत कमी करायची. बेसिक ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपला अँड्रॉइड ॲप आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतो. त्या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल. या ॲपचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत जे तुम्ही
MPSCसाठी लागणारे किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे कमीत कमी पैशामध्ये पाहायला मिळतील. मराठी ग्रामरचा कोर्स आहे. त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडीचे कोर्सेस आहेत, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे, राज्यघटनेचा संदर्भातला कोर्स आहे. तुम्हाला कोणत्याही कोर्सची किंमत जास्त बघायला मिळणार नाही. अंकगणित सचिन ढवळे सरांचं किंवा सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला जास्त बेनिफिट तुम्हाला या कोर्सचं घेता येईल. सध्या इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामरचेही कोर्स अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बाळासाहेब शिंदे फॅकल्टी त्यांचे आहेत ते कोर्स, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता, तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. ठीक आहे. तर इतर वेगवेगळे कोर्सेस आहेत, इतर जो घटक आहे तो पाहून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर